नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो. सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय, मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव होणार 8,000 पार. होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे. काय, मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव होणार 8,000 पार. हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे. आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय कापसाचा बाजारभाव होणार 8,000 पार. या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा. सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय, मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव होणार 8,000 पार. या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी काय आहे, सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती काय आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती काय आहे आणि सध्याच्या कंडिशन मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा बाजारभाव काय आहे, या सर्वांचा परिणाम आता देशांतर्गत बाजारामध्ये मार्च महिन्यात कापसाच्या भावावरती कसा होणार आणि या सर्व घडामोडींमुळे काय मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव होणार 8,000 पार. या प्रश्नाचं घेऊयात आता सविस्तर उत्तर. सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव आपल्याला 7,300 7,400च्या आसपास दिसत आहे. देशामध्ये दिवसाला होणारी जी कापसाची आवक आहे, ही आवक सध्याच्या कंडिशनला दिवसेंदिवस घटत आहे. इथून 2 ते 3 आठवड्यापूर्वी जी कापसाची आवक आपल्याला 2 लाख गाठीच्या आसपास दिसत होती, ही आवक सध्या घटून आता 1 लाख गाठीच्या जवळपास पोहोचली आहे. म्हणजे कापसाची आवक मार्केटमध्ये 50% घटली आहे. आणि याचा अर्थ सरळ सरळ लक्षात घ्या की देशामध्ये कापसाचा शिल्लक साठा कमी आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा बाजारभाव तेजीत आहे आणि ही तेजी मार्च महिन्यात देखील कायम राहण्याची शक्यता आहे. भारताचा कापूस बाजारभाव आंतरराष्ट्रीय बाजारापेक्षा आजही 15% स्वस्त आहे. म्हणून भारतातून कापसाची निर्यात ही आपल्याला मार्च महिन्यात वाढताना दिसणार आहे. भारतातून कापूस निर्यात वाढणार, त्यामुळे कापसाची मागणी वाढणार, परंतु दुसरीकडे कापसाचा पुरवठा हा कमी होत चाललाय. यामुळे मार्च महिन्यात कापसाच्या मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण 100% होणार आणि या तफावतीमध्ये जर कापसाचा बाजारभाव आपल्याला मार्च महिन्यात 8,000 पार जाताना दिसला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत दिसत आहे. म्हणून कापूस विक्रीचा विचार जर आपल्या मनात येत असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा
की कापसाची विक्री मार्च महिन्यात 100% करा, बाजारभाव 7,500च्या वर गेले तिथं 25% कापूस विक्री करा आणि बाकी 75% कापूस येणाऱ्या प्रत्येक तेजीसह जर तुम्ही थोडा थोडा विकला तर आपल्या सर्वांना या ठिकाणी होईल 100% फायदा। मग भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।